नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफी मधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या, 50,000ची अट देखील काढून टाकली। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आज 2 मोठ्या बातम्या समोर आलेल्या आहेत आणि या दोन्ही बातम्या पैशांशी थेट जोडलेल्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे कर्जमाफीची आणि दुसरी बातमी ती आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची। म्हणजे एकीकडे कर्जमाफीचे पैसे खात्यावर यायला सुरुवात झाली आहे आणि दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे इतके दिवस आज पैसे येतील, उद्या येतील, आपल्याला कधी मिळतील म्हणून वाट बघत बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। कर्जमाफीसाठी तब्बल 6,840 कोटी रुपये आणि पहिल्या टप्प्यामध्ये 7,55,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे। म्हणजे बघा, पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे आणि आता ज्यांच्या खात्यावर अजून पैसा दिसत नाही त्यांचा नंबर कधी लागणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि बघा, पैशांचं वाटप म्हटलं की फक्त 1-2 बँकांचा विषय नसतो। शेतकऱ्यांची खाती वेगवेगळ्या बँकांमध्ये असतात। उदाहरण म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा एखादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये शेतकऱ्यांची खाती आहेत। त्यामुळे एका बँकेतल्या शेतकऱ्याला सकाळी मेसेज आला आणि दुसऱ्या बँकेतल्या शेतकऱ्याला संध्याकाळपर्यंत आला नाही तर लगेच घाबरायचं कारण नाही। बँकेप्रमाणे डीबीटीचं अपडेट दिसायला थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो। शेतकरी बांधवांनो, आता फक्त कर्जमाफीच नाही तर नमो शेतकरी योजनेचा विषय पण तितकाच मोठा झाला आहे। कारण कित्येक दिवस झाले शेतकरी हप्त्याची वाट बघतायत। पीएम किसानचे पैसे आले पण राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता अजून खात्यावर आला नाही, म्हणून गावागावात चर्चा सुरू झाली। आता 2 हप्ते एकाच वेळी आले तर एकूण 4,000 रुपये थेट खात्यावर जमा होतील। म्हणून आजची पूर्ण माहिती जरा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कुणाला कर्जमाफीचे पैसे मिळाले आहेत, कर्जमाफीच्या यादीत नाव असून सुद्धा पैसे का आले नाहीत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येण्याची शक्यता आहे, हे सगळं एक एक करून आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता सर्वात आधी आपण कर्जमाफीचं प्रकरण बघूया, कारण ज्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाहीत त्यांचा पहिला प्रश्न हाच आहे। बघा, आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 6,840 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। इतका पैसा सरकारने जमा केलेला आहे आणि पहिल्या टप्प्यात 7,35,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिले गेलेले आहेत। म्हणजे प्रक्रिया थांबलेली नाही, पैसे टप्प्याटप्प्याने जात आहेत, पण तुमच्या खात्यावर अजून नाही आलेत म्हणून लगेच आपलं नाव काढलं किंवा आपल्याला कर्जमाफी मिळाली नाही असा विचार करू नका, कारण पुढे अजून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। आता इथं उदाहरण म्हणून आणखी एक गोष्ट लक्षात घ्या। समजा पहिल्या टप्प्यामध्ये 7,35,000 शेतकरी आले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये अंदाजी 4,80,000 ते 5,25,000 शेतकरी असू शकतात आणि त्यानंतर राहिलेली नावं पुढच्या टप्प्यात जाऊ शकतात। ही संख्या फक्त उदाहरण म्हणून समजा, कारण प्रत्येक टप्प्यातली खरी संख्या यादीनुसार ठरणार आहे। पण यामुळे एक गोष्ट समजते, एका दिवशी सगळ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार नाही, तर टप्प्याटप्प्याने काम पुढे सरकणार आहे। आता इथे नमो शेतकरी योजनेची बातमी सुद्धा जोडलेली आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका। शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 4,000 रुपये जमा होणार आहेत। 2 हप्ते एकत्रितपणे दिले जाणार का अशी चर्चा आता गावात गावात सुरू झालेली आहे। पण ती गोष्ट जरा आपण पुढे बघू, आधी कर्जमाफीचा पूर्ण हिशोब समजून घेऊ, कारण इथं बऱ्याच जणांचा घोळ होतो। आता बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीत 18,42,000 शेतकरी आहेत। त्यापैकी 7,35,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा सुद्धा झालेली आहे आणि कर्जमाफीसाठी या ठिकाणी 6,840 कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली। म्हणजे आकडा छोटा नाही, मोठी रक्कम आहे। पण कागदावर रक्कम मोठी असणं वेगळं आणि आपल्या खात्यावर पैसे पडणं वेगळं।
म्हणून पुढची माहिती जास्त महत्त्वाची ठरते. आता 14 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण केलेलं आहे. म्हणजे ई-केवायसीचं काम अनेक शेतकऱ्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्यापैकी जवळपास निम्म्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा सुद्धा झालेली आहे. म्हणजे अजूनही बरेच शेतकरी बाकी आहेत. त्यामुळे तुमची ई-केवायसी पूर्ण आहे, नाव यादीत आहे, तरी पैसा अजून दिसत नसेल तर पुढच्या टप्प्याची वाट बघावी लागू शकते. आता बघा, समजा एखाद्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर 42,000 रुपये बाकी आहेत, कुणाच्या खात्यावर 68,000 रुपये बाकी आहेत, कुणाचं 85,000 रुपयांचं कर्ज बाकी आहे, तर कुणाचं 1,10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज बाकी असू शकते. त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यावर एकच रक्कम दिसणार नाही. कोणाचं किती पात्र कर्ज आहे, किती मंजुरी झालेली आहे, यावर त्याचा सगळा हिशोब ठरेल. म्हणून गावातल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर 75,000 रुपये आले आणि माझ्या खात्यावर कमी रक्कम आली म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ही कर्जमाफीची रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर टाकण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. म्हणजे पैसे मध्ये कुणाच्या हातात जाणार नाही, थेट बँक खात्यावर जाण्याची पद्धत सरकारने स्वीकारलेली आहे. आता जिल्ह्यानुसार किती रक्कम आहे हे जरा नीट बघा. अकोला जिल्ह्यासाठी 1485 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जळगाव जिल्ह्यासाठी 1048 कोटी 75,40,000 रुपये मंजूर करण्यात आले. सातारा जिल्ह्यामध्ये 225 कोटी 40 लाख रुपयाचं वाटप होईल. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 675 कोटी रुपये सरकार देणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 318 कोटींचं वाटप होणार आहे आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी 980 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे कर्जमाफीसाठी. आता तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होते. पण जिल्ह्याचं नाव आलं म्हणजे त्या जिल्ह्यातल्या प्रत्येकाच्या खात्यात एकाच दिवशी पैसा पडतो असं नाही. टप्प्याटप्प्याने प्रक्रिया चालते, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. आता बघा, या यादीपुरताच विषय संपत नाही. उदाहरण म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, नाशिक, धुळे, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, सांगली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांची नावं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असू शकतात. या जिल्ह्यांची नावं इथे फक्त उदाहरण म्हणून घेतलेली आहे. समजा एखाद्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यासाठी 410 कोटी रुपये, परभणीसाठी 285 कोटी रुपये, बीडसाठी 520 कोटी रुपये, लातूरसाठी 365 कोटी रुपये, यवतमाळसाठी 430 कोटी रुपये अशा पद्धतीची प्रचंड मोठी रक्कम सरकारने कर्जमाफीसाठी मंजूर केलेली आहे. आता खरी गोष्ट पुढे आहे. ज्यांच्या खात्यावर अजून कर्जमाफीचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे कधी येणार? तर बघा, कर्जमाफीचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 7,35,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम गेली आहे. आता उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढच्या टप्प्यात पैसे सरकतील. म्हणून आज दुसऱ्याच्या खात्यावर आले आणि आपल्या खात्यावर आले नाहीत म्हणून घाबरायचं काहीच कारण नाही. आता बँकांचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असेल, सेंट्रल बँक, युनियन बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्याकडे खातं सक्रिय असणं अत्यंत गरजेचं आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याचं जुनं खातं बंद आहे, खातं निष्क्रिय आहे म्हणजे इनॅक्टिव्ह आहे किंवा आधार दुसऱ्या खात्याला जोडलेला आहे, तर तिथं घोळ होऊ शकतो. म्हणून फक्त यादीत नाव आलं म्हणून थांबायचं नाही. आपलं खातं व्यवस्थित चालू आहे का ते सुद्धा बघायचं. पण इथं एक काम महत्त्वाचं आहे. फक्त कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं म्हणजे झालं, आता पैसा आपोआप येईल असं समजून बसू नका. कारण यादीमध्ये नाव आल्याने बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजे आधारचं व्हेरिफिकेशन म्हणजेच ई-केवायसी पूर्ण करायची आहे. ही गोष्ट राहिली तर पुढे पैशाच्या बाबतीत तुमची अडचण होऊ शकते. म्हणून तुमचं नाव जर कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेलं असेल आणि ई-केवायसी अजून झाली नसेल तर ते काम तुम्ही बाकी ठेवू नका. आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं, गावात नावाची यादी येते, माणूस आपलं नाव बघतो आणि म्हणतो झालं काम. पण इथे तसं नाही. नाव आल्यानंतर पुढची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. बँकेत जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधारचं तुम्हाला व्हेरिफिकेशन पूर्ण करावं लागेल. ई-केवायसी झाल्यानंतरच तुमच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होऊ शकते. आता दुसरा प्रश्न, माझं नाव पहिल्या यादीतच नाही, मग काय? तर बघा, पहिल्या यादीत नाव नाही म्हणून लगेच हातपाय गाळायचे नाहीत. साधारणतः 18,50,000 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे आणि त्यानंतर दुसरी यादी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे पहिल्या यादीत तुमचं नाव नसेल तर पुढच्या यादीमध्ये नाव येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पहिली यादी पाहिली आणि नाव नाही म्हणून लगेच कर्जमाफी मिळणार नाही असं मानून बसू नका. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नाव आल्यानंतर पुन्हा तीच गोष्ट करावी लागेल.
त्यामध्ये आहे eKYCचं काम तुम्ही पूर्ण करायचं. आजच बँकेत जा, कारण कर्जमाफीची रक्कम खात्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणून स्वतःकडचं काम तुम्ही बाकी ठेवू नका. नाव यादीत असणं, eKYC पूर्ण असणं, मग पुढच्या टप्प्यात रक्कम खात्यावर पडण्याची तुम्हाला वाट बघावी लागेल. तर कर्जमाफीचा विषय एवढा समजून घ्या, मोठ्या प्रमाणात रक्कम आहे. पहिल्या टप्प्यात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेलेत, बाकीचे टप्पे पुढे आहेत आणि ज्यांचं नाव आलं आहे त्यांनी eKYC पूर्ण करणं इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे. आता यानंतर दुसरी मोठी बातमी ती आहे नमो शेतकरी योजनेची. आता बघा शेतकऱ्यांनो, राज्यातल्या 96 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दलची आनंदाची बातमी पुढे आली. चर्चा अशी आहे की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी खात्यावर आले तर थेट 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात मिळू शकतात. म्हणजे एक हप्ता 2,000 रुपये आणि 2 हप्ते मिळून 4,000 रुपये. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा 96 लाख शेतकऱ्यांपैकी 82 लाख शेतकऱ्यांची eKYC पूर्ण आहे, 78 लाख खात्यांची आधार लिंक व्यवस्थित आहे आणि उरलेल्या खात्यांमध्ये काही ना काही चुका आहेत, तर पहिल्या फेरीत पूर्ण 96 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिसतीलच असं नाही. हा आकडा इथे फक्त उदाहरण म्हणून सांगतोय, कारण DBT मध्ये पात्रता, आधार लिंक, बँक खातं आणि नोंद हे सगळं जुळलं की पैसे जाणं सोपं होतं. आता हे पैसे नेमके कधी येणार, तर यावर सगळ्यांची नजर आहे. जून महिन्यामध्ये PM किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. केंद्राकडचा 2,000 रुपयांचा हप्ता पडून बराच काळ उलटलेला आहे, पण राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अजून खात्यावर आलेला नाही आणि म्हणूनच शेतकरी विचारतायत, केंद्राचे पैसे आले मग राज्याचे पैसे कुठे गेले? सध्या रक्षाबंधनच्या आसपास नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर येण्याची शक्यता आहे. म्हणजे याच माहितीचा आधार घेऊन हप्त्याबद्दलची चर्चा केली जात आहे. आता इथे एक गोष्ट नीट समजून घ्या, सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या आगामी हप्त्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. म्हणजे रक्षाबंधनच्या आसपास ही तारीख पक्की आहे, पैसा त्याच दिवशी पडणारच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या त्या आसपास हप्ता देण्याची शक्यता सुद्धा सरकारने सांगितली आहे. आता महाराष्ट्रात लाखो शेतकरी हप्त्याची वाट बघतायत. साधारण काय होतं, PM किसानचा हप्ता खात्यावर आला की काही दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा खात्यावर जमा होतो. त्यामुळे यावेळी सुद्धा शेतकऱ्यांना तसंच वाटलं होतं, PM किसानचे पैसे आले, आता राज्य सरकारचे पैसे म्हणजे नमोचे पैसे सुद्धा तात्काळ जमा होतील. पण वेळ गेला आणि नमोचा हप्ता काही खात्यावर दिसला नाही. आता हा उशीर का झाला याबद्दल सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली. राज्य सरकारवर लाडकी बहीण योजना, कर्जमाफी आणि इतर योजनांचा आर्थिक ताण आहे. म्हणजे तिजोरीवर खर्चाचा भार वाढलेला आहे आणि निधीची कमतरता असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याला उशीर झाला. आता साध्या भाषेत सांगायचं तर एकाच वेळी अनेक योजनांसाठी पैसा लागतोय आणि त्याचा परिणाम नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. आता उदाहरण म्हणून जरा पैशांचा मोठा हिशोब समजून घ्या. समजा 96 लाख शेतकऱ्यांना 4,000 रुपये एकाच वेळी द्यायचे असतील तर त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी लागतो. एवढी मोठी रक्कम एकदम DBTने टाकायची म्हटलं की फायनान्स, लाभार्थी यादी, बँकेचा डेटा, eKYC, आधार लिंक या सगळ्यांची जुळवाजुळव करावी लागते. म्हणून शेतकऱ्याला बाहेरून फक्त 2,000 किंवा 4,000 दिसतात, पण लाखो खात्यांचा एकत्र हिशोब केला की रक्कम प्रचंड मोठी होते. पण आता शेतकऱ्यांसाठी नवी आशा पुढे आली. मोठ्या सणाच्या म्हणजे रक्षाबंधनाच्या आसपास हप्ता दिला जाऊ शकतो असं आपल्या महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे सांगितलेलं आहे. म्हणजे 28 ऑगस्ट रक्षाबंधन या दिवसाचा उल्लेख महाराष्ट्र सरकारने केला. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कशी आहे हे आपण थोडक्यात बघू. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केली. केंद्र सरकारकडून वर्षाला 6,000 रुपये आणि आपल्या राज्य सरकारकडून सुद्धा वर्षाला 6,000 रुपये म्हणजे दोन्ही मिळून एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये जमा होतात. हे पैसे DBTच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यामध्ये सरकवले जातात. म्हणजे केंद्राचे वर्षाला 6,000 आणि राज्याचे 6,000 दोन्ही मिळून 12,000. त्यामुळे प्रत्येक हप्ता शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा ठरतो. 2,000 रुपये एखाद्या मोठ्या माणसाला छोटी रक्कम वाटेल, पण शेतकऱ्याला त्यातून खताची पोती घेता येतात, बियाणं विकत घेता येते, घरातला छोटा मोठा खर्च निघतो. म्हणून हप्ता उशिरा आला की त्याचा राग आणि चिंता दोन्ही वाढतात. आता बँक कोणती याकडे पण लक्ष द्या. तुमचं खातं जर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक या बँकांमध्ये असेल तर बघा, काही वेळा तुमचं खातं चालू असतं पण आधार मॅपिंग दुसऱ्याच खात्याला असतं. मग शेतकरी एका खात्यात पैसे शोधतो आणि DBT दुसऱ्याला लिंक खात्याकडे गेलेला असतो. म्हणून तुमचं मुख्य DBT खातं कोणतं आहे हे माहीत असणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
आता पैसे मिळण्यासाठी तुमच्याकडचं काम पण पूर्ण असणं इम्पॉर्टंट आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता हवा असेल तर तुम्ही KYC पूर्ण करायला पाहिजे. KYC झाली नसेल तर ती लगेच करून घ्या. तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का ते बघा, कारण DBTचा पैसा थेट खात्यावर येतो. त्यामुळे आधार आणि खातं यामध्ये काही अडचण असेल तर मग पुढे घोळ होऊ शकतो. त्यानंतर आहे आपलं फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड सुद्धा तुमच्याजवळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर ॲग्रीस्टॅकमध्ये अजून नोंद केलेली नसेल तर ती करून फार्मर ID काढून घ्या. म्हणजे बघा, पैसे येण्याच्या दिवशी धावपळ करण्यापेक्षा आधीच KYC, आधार लिंक आणि फार्मर ID ही कामं तुम्ही नीट करून ठेवा. कर्जमाफी असो की नमो शेतकरी योजना, दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपलं काम पूर्ण ठेवणं महत्त्वाचं आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव आहे पण KYC नाही तर का म्हणू शकतं? नमो शेतकरी योजनेमध्ये KYC, आधार लिंक किंवा फार्मर IDचा घोळ असेल तरी तुमची अडचण होऊ शकते. म्हणून पैसे कधी येणार याची वाट बघताना आपल्या कागदपत्रांकडे तुम्ही जरा लक्ष द्या. आता पूर्ण बातमीचा हिशोब एकदा नक्की बघा. कर्जमाफीच्या टप्प्यात 7,35,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. कर्जमाफीसाठी 6,840 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पहिल्या यादीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आहेत आणि अजून पुढची यादी येणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नाही म्हणून लगेच निराश होऊ नका. आता नमो शेतकरी योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर जवळपास 96 लाख शेतकऱ्यांसाठी 2 हप्ते मिळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी सुद्धा सरकारने सांगितलं आहे रक्षाबंधनाच्या आसपास पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा पाठवला जाऊ शकतो. आता बघा, इतके दिवस शेतकरी वाट बघतोय म्हणून राग येणं साहजिक आहे. PM किसानचे पैसे मिळून बराच वेळ झाला. राज्याचा हप्ता बाकी आहे आणि कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा काहींना पैसे आले, काहींचे पैसे अजून बाकी आहेत. पण या सगळ्यात आपल्याला काय करायचं? चुकीच्या बातमीत अडकायचं नाही. स्वतःची यादी तपासायची, KYC पूर्ण ठेवायची, आधार बँकेला लिंक आहे का ते बघायचं आणि फार्मर ID तयार ठेवायचा. आता तुमच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे आले आहेत का? तुमचं नाव यादीत आहे का नाही? तुम्ही KYC पूर्ण केलेली आहे का नाही हे आम्हाला नक्की सांगा. आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? इतका उशीर झाला याबद्दल तुम्हाला काय वाटते ते पण सांगा. तुमच्या गावात किंवा तालुक्यात कुणाच्या खात्यावर पैसे आले असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑल वर सेट करा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.